welcome in the today's video. Friends, Standard 8 and subject English. Friends, today we are going to learn and discuss on the language study, and the point is clause. Friends, open page number 72. Okay friends, page number 72, language study and clause. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा अभ्यास आणि यामध्ये क्लॉज याचा आपण अभ्यास करणार आहे. क्लॉज हे पाहण्या अगोदर आपण एक 4 मुद्द्यांच्याकडे लक्ष देऊया. वी मस्ट डिस्कस ऑन द 4 पॉइंट्स. दॅट इज फर्स्ट वन इज वर्ड, phrase, sentence and clause. या 4 गोष्टींच्याकडे आपण थोडं प्रामुख्याने लक्ष देऊया. वर्ड, शब्द, इंग्रजीतील एक अर्थपूर्ण शब्द आणि पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये तो कोणताही असो. नेक्स्ट, फ्रेज. Phrase, it is a group of words. Phrase, it is a group of meaningful words. अर्थपूर्ण शब्दांचा समूह, त्याला आपण फ्रेज असं म्हणणार आहे. A phrase is a meaningful group of words. Just example, the wise person. The wise person. The greatest heroes. These are the phrases. Next one, sentence, वाक्य. आपण वाक्य कशाला म्हणणार आहे? वाक्य आपण कोणाला म्हणणार आहे? तर वाक्य, they do not, a sentence, वाक्य जे आहे, a sentence expresses a complete idea. A sentence expresses a complete idea. आपल्याला अर्थपूर्ण अर्थ ज्यातून व्यवस्थित समजतो त्याला आपण वाक्य म्हणणार आहे. अँड देन क्लॉज. क्लॉज हा वाक्यातला एक भाग आहे. जस्ट लाईक वाक्यांश असंही आपण त्याला म्हणू शकतो. क्लॉज, वाक्यांश. शब्द, फ्रेज, अर्थपूर्ण शब्दांचा समूह. फ्रेज, सेंटेन्स, वाक्य, आणि क्लॉज हा वाक्यांश आहे, वाक्यातला तो भाग आहे, उपवाक्य असं आपण त्याला थोडक्यात म्हणू. तर या क्लॉजेसचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. सो ओपन पेज नंबर 72. ओके, लँग्वेज स्टडी, पे अटेन्शन, आय विल रीड इट. वी हॅव ऑलरेडी लर्न that clause is a group of words that has a subject and a verb and is a part of a longer sentence. आपण याबद्दल ऑन पेज नंबर 63 आपण अभ्यास केलेले. सो प्लीज ओपन पेज नंबर 63. ऑन पेज नंबर 63 we have studied the point number 8 in the English workshop. I will read all sentences. Sentence B only. He wore a shirt which was made of cotton. Are you sure that you are innocent? This is exactly why he has failed. And fourth one, he finished his work and he went home. ही 4 वाक्ये आपण पान नंबर 63 वरील आपण चर्चा केलेली आहे. आणि आता आपण पाहिलेलं आहे की ग्रुप ऑफ वर्ड्स इन द सेंटेन्स कन्वे अ थॉट, कन्वे अ कन्सेप्ट अँड हॅव अ सब्जेक्ट अँड अ प्रिन्सिपल और मेन वर्ब. या सगळ्यामधून आपल्याला एक संदेश मिळतो, एक मेसेज मिळतो, एक आयडिया मिळते, एक अर्थ मिळतो की ज्याच्यामध्ये एक कर्ता आहे आणि एक प्रिन्सिपल वर्ब आहे और फायनाइट वर्ब आहे किंवा मेन वर्ब आहे. आणि अशा भागाला आपण दिस युनिट और पार्ट ऑफ अ सेंटेन्स इज कॉल्ड
अ क्लॉज, उपवाक्य असं आपण म्हणतो. ते आपण या अगोदर पाहिलेले आहे. पान 63 वरील हा घटक आपला झालेला आहे. नाउ वी आर डिस्कसिंग ऑन पेज नंबर 72. आज आपण पान क्रमांक 72 वरील लँग्वेज स्टडीची चर्चा करत आहोत. लेट्स सी अगेन. We have already learned that clause is a group of words that has a subject and a verb and is a part of a longer sentence. क्लॉज आपण त्याला असं म्हणणार आहे की जे आपण या अगोदर पाहिलेले आहे तो असा शब्दांचा अर्थपूर्ण शब्दांचा गट आहे की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट जे आहे आणि वर्ब आहे. इट मे बी मेन वर्ब आहे किंवा प्रिन्सिपल वर्ब आहे किंवा एक फायनाइट वर्ब आहे. एक सब्जेक्ट आणि एक वर्ब आहे आणि जो एक मोठ्या वाक्याचा एक भाग आहे, एक उपवाक्य आहे. अशा भागाला आपण क्लॉज असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. वी रिटर्न होम वेन स्कूल वॉज ओव्हर. एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. आपल्याला पुस्तकात उदाहरण दिले बघा. वी रिटर्न्ड होम. We returned home when school was over. When school was over. एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे. We returned home when school was over. तर या वाक्यामध्ये बघा, we returned home when school was over. There are two clauses. The first one, we returned home. हा एक क्लॉज आहे. We returned home. आणि दुसरा क्लॉज आहे when school was over. When school was over. जेव्हा शाळा संपली तेव्हा आम्ही घरी परतलो, असं हे वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे तो वी रिटर्न होम अँड सेकंड पार्ट वाक्याचा आहे तो वेन स्कूल वॉज ओव्हर. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. द फर्स्ट वन मेक्स कम्प्लीट सेन्स, सो इट इज कॉल्ड मेन क्लॉज और प्रिन्सिपल क्लॉज. आपण या वाक्याकडे जेव्हा पाहतो, टेन्शन, वी रिटर्न होम वेन स्कूल वॉज ओव्हर. जेव्हा मी वाक्याचे दोन भाग पडतात, हा एक क्लॉज आणि हा एक भाग. पण मी जेव्हा इतकंच वाचतो, वेन स्कूल वॉज ओव्हर, जेव्हा शाळा संपली, जेव्हा शाळा सुटली, काय झालं हे कम्प्लीट अर्थ आपल्याला एवढ्या भागातून मिळत नाही. पण जेव्हा आपण इकडं वाचतो, वी रिटर्न होम, आम्ही घरी परतलो, कम्प्लीट सेन्स आहे. या क्लॉज मधून, या उपवाक्यातून आपल्याला कम्प्लीट सेन्स मिळतो. वी रिटर्न होम, आम्ही घरी परतलो. जे उपवाक्य स्वतःचा अर्थ स्वतः प्रकट करू शकतं, स्वतः सांगू शकतं, कम्प्लीट आयडिया मिळते, ते उपवाक्य हे मेन क्लॉज असतं. मेन क्लॉज, त्याला आपण मुख्य उपवाक्य किंवा प्रिन्सिपल क्लॉज असंही म्हणू शकतो. मुख्य उपवाक्य. वी रिटर्न होम कम्प्लीट सेन्स आहे. पण जेव्हा मी एवढंच वाचतो, वेन स्कूल वॉज ओव्हर, जेव्हा शाळा संपली, आपल्याला काही अर्थ मिळत नाही. पण याचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला या मेन क्लॉज वरती डिपेंड राहावं लागतं. म्हणून हा डिपेंड राहणारा क्लॉज आहे. याला आपण डिपेंडंट क्लॉज किंवा आपण सबऑर्डिनेट क्लॉज असंही म्हणतो. सबऑर्डिनेट क्लॉज, त्याला आपण मराठीमध्ये गौण उपवाक्य असं आपण म्हणणार आहे. पुन्हा लक्षात घ्या. वी रिटर्न होम वेन स्कूल वॉज ओव्हर. वी रिटर्न होम सगळा अर्थ आपल्याला इथे मिळतो. मुख्य उपवाक्य आहे. वेन स्कूल वॉज ओव्हर, याचा अर्थ जाणून घेण्यासाठी, याचा आशय जाणून घेण्यासाठी या वाक्यावरती हे वाक्य डिपेंड आहे. म्हणून याला डिपेंडंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणणार आहे. म्हणजे क्लॉज होण्यासाठी एक सब्जेक्ट आणि एक मेन वर्ब असलंच पाहिजे.
त्याशिवाय क्लॉज होणार नाही. सब्जेक्ट या ठिकाणी वी आणि वर्ब आहे रिटर्न, वी रिटर्न होम, हा क्लॉज झाला. या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की हा मेन क्लॉज आहे, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ओके, क्लॉज हे अशा पद्धतीने बनत असतात. पुढे काय सांगितले बघा, द फर्स्ट वन मेक्स कंप्लीट सेन्स, सो इट इज कॉल्ड मेन और प्रिन्सिपल वर्ब. द सेकंड वन इज नॉट कंप्लीट बाय इटसेल्फ, इट डिपेंड्स ऑन द मेन क्लॉज टू कन्वे अ प्रॉपर सेन्स, सो इट इज कॉल्ड डिपेंडेंट और सबऑर्डिनेट क्लॉज. When is the joining a word and it is called a subordinator. आता या वाक्यात आपल्याला लक्षात येईल की when हा जो शब्द आहे, हा शब्द त्या दोन वाक्यांना जोडण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. म्हणून या when ला आपण सबऑर्डिनेटर असं म्हणणार आहे, कारण तो सबऑर्डिनेट क्लॉज जोडतो म्हणून सबऑर्डिनेटर म्हणणार आहे. जर दोन मेन क्लॉज एका ठिकाणी जोडले जात असतील तर ते कोऑर्डिनेटर होतात, पण या ठिकाणी हा सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉजला जोडलेला आहे, म्हणून या ठिकाणी वेन हा सबऑर्डिनेटर आहे. नाउ पे अटेंशन ऑन पेज नंबर 72. देयर आर गिवन द 4 सेंटेन्सेस. या ठिकाणी आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत. Identify the main and principal clauses and subordinate clauses and encircle the subordinator. आपल्याला 4 वाक्य दिलेले आणि या 4 वाक्यामधील मेन क्लॉज कोणता आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे तो शोधायचा आहे. आणि सबऑर्डिनेटर जे आहे की ज्या शब्दानं या दोघांना जोडलेलं आहे, दोन क्लॉज एकत्र जोडलेले आहेत, ते सबऑर्डिनेट शोधून त्यांना एनसर्कल करायचं आहे, त्यांना सर्कल करायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स, they pay for their sister's treatment who suffers from tuberculosis. Second, when he asks the nurse, she tells him their story. Third one, they have shown that war has not shaken their spirit. And next one, although it doesn't come in the narrator's way, he takes them there. ही 4 वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत. आपण या 4 वाक्यांचा या ठिकाणी आपण चर्चा करूया. द फर्स्ट सेंटेन्स, they pay attention in your book page number 72. They pay for their sister's treatment who suffer from tuberculosis. या ठिकाणी जेव्हा आपण वाचतो who suffers from tuberculosis, की जी टीबी न त्रस्त होती, ग्रासलेली होती, काही आपल्याला यातून अर्थ कळत नाही. पण जेव्हा आपण वाचतो दे पे फॉर दियर सिस्टर्स ट्रीटमेंट, ते त्यांच्या बहिणीच्या उपचाराकरिता पे करत होते, पैसे अदा करत होते, यातून पूर्ण अर्थ कळतो. म्हणून दे पे फॉर दियर सिस्टर्स ट्रीटमेंट, इट इज अ मेन क्लॉज. And who suffers from tuberculosis, it is a subordinate clause. आणि या दोघांना जोडणारा शब्द आहे who, म्हणून who ला आपण या ठिकाणी सर्कल करायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स, when he asks the nurse, she tells him their story. Pay attention. पुढचं वाक्य बघा, when he asked the nurse, when he asks the nurse, she tells him their story. She tells him their story. या वाक्यात बघा 2 भाग. पहिल्यांदा आपण 2 पार्ट्स करूया. when he asked the nurse, when he asks the nurse हा एक पार्ट आहे. she tells him their story. आता या 2 भागामध्ये she tells him their story, तिनं त्यांची कथा सांगितली, त्यांच्या बाबतीत सांगितलं.
तिनं त्यांच्या बाबतीत कथा सांगितली. यामध्ये कम्प्लीट सेन्स मिळतो, म्हणून हा आहे मेन क्लॉज. आणि या वाक्यामध्ये when he asked the nurse, when he asks the nurse, जेव्हा नर्सला विचारलं तेव्हा काय घडलं, काय झालं, हा कम्प्लीट सेन्स अर्थ या ठिकाणी मिळत नाही. याचा अर्थ मिळवण्यासाठी या उपवाक्यावरती डिपेंड राहावं लागतं. यासाठी हा डिपेंडंट क्लॉज किंवा आपण त्याला सबऑर्डिनेट क्लॉज असं आपण म्हणणार. ओके. आणि या दोन वाक्यांना जोडण्यासाठी, हे वाक्य मी मुद्दाम या ठिकाणी घेतलेलं आहे, त्या दोन वाक्यांना जोडण्यासाठी हा वेन हा शब्द आलेला आहे. हा सबऑर्डिनेटर आहे, याला आपण इन्सर्कल केलं. काही जणांना वाटलं की जोडण्यासाठी म्हणजे तो मध्ये शब्द यायला पाहिजे, हा वाक्याच्या सुरुवातीला आहे, मग यानं कसं हे दोन वाक्य जोडलेले हेच नेमकं लक्षात द्यावं. यासाठी हे वाक्य मी मुद्दाम इथे घेतलंय. When he asked the nurse, she tells him their story. ओके. when स्टार्ट आहे या वाक्याचा आणि when हा सबऑर्डिनेटर आहे. त्या दोन क्लॉजना जोडण्यासाठी when या ठिकाणी आलेलं आहे, म्हणून आपण when ला इनसर्कल केलं. सेंटेन्स नंबर 3, they have shown that war has not shaken their spirit. यामध्ये सबऑर्डिनेटर आहे तो दॅट आहे. दॅटनं हे दोन पार्ट जोडलेले आहेत. दे हॅव शोन त्यांनी दाखवून दिलेला आहे दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट, की या युद्धामुळं त्यांचं मन अजिबात पुढे येते डळमळीत झालेलं नाही. अँड नेक्स्ट सेंटेन्स, although it doesn't come in the narrator's way, he takes them there. He takes them there. He takes them there. त्यानं त्यांना तिथे नेलं. यातून कम्प्लीट सेन्स आहे. आणि जेव्हा मी वाचतो although it doesn't come in narrator's way, जरी तो मार्ग ते ठिकाण नरेटरच्या मार्गात येत नसलं तरी काय झालं हे कळण्यासाठी पुढचं मेन क्लॉज वरती आपल्याला डिपेंड राहावं लागतं. म्हणून although it doesn't come in the narrator's way हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि he takes them there हा मेन क्लॉज आहे. आणि या दोन क्लॉजना जोडण्यासाठी या ठिकाणी सबऑर्डिनेटर जो आहे तो although आहे. मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल की एक मेन क्लॉज आणि त्याला सबऑर्डिनेट क्लॉज जर जोडायचे असेल तर ते जोडण्यासाठी हे सबऑर्डिनेटर लागत असतात. या ठिकाणी आपल्याला हू, वेन, दॅट, अल्दो हे 4 सबऑर्डिनेटर मिळालेले आहेत. त्याचबरोबर हू, वेन, दॅट, अल्दो, दो, हुम, हू, हुज हे सगळे सबऑर्डिनेटर आहेत. सबऑर्डिनेटरनं एक मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे जोडले जातात. पण जेव्हा दोन मेन क्लॉज एकत्र जोडायचे असतात त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी कोऑर्डिनेटर लागत असतो. त्याबद्दल एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. जस्ट एक्झाम्पल, की जे दोन मेन क्लॉज की जे दोन्ही क्लॉज आपला अर्थ आपण प्रकट करू शकतात, सांगू शकतात, अशा वाक्याला आपण मेन क्लॉज असं म्हणणार आहे. ओके. हे खास करून अँड वगैरे ही वाक्य जोडली जाऊ शकतात. तो पार्ट आपण नंतर पाहणारच आहोत. फ्रेंड्स, टुडे वी हॅव कंप्लीटेड द लँग्वेज स्टडी दॅट इज क्लॉज. आज या ठिकाणी आपण क्लॉज बद्दल माहिती घेत असताना वर्ड, फ्रेज, सेंटेन्स आणि क्लॉज हे चारही पाहिले. क्लॉज म्हणजेच उपवाक्य, मोठ्या वाक्यातील एक भाग किंवा निम्मा भाग किंवा वाक्यांश असं आपण त्याला म्हणणार, की ज्यामध्ये एक मेन क्लॉज असू शकतो. मेन क्लॉज असतो. क्लॉज होण्यासाठी त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब हे असणं गरजेचंच आहे. सब्जेक्ट आणि वर्ब असल्याशिवाय क्लॉज होत नाही. मग तो सबऑर्डिनेट क्लॉज असो किंवा मेन क्लॉज असो, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी हा सब्जेक्ट आणि वर्ब असतात. की जसे या ठिकाणी ही सब्जेक्ट आहे, आस्क वर्ब आहे.
या क्लॉज मध्ये सी सब्जेक्ट आहे, टेल्स वर्ब आहे. त्यामुळे क्लॉज होण्यासाठी वन सब्जेक्ट अँड वन मेन वर्ब और प्रिन्सिपल वर्ब और फायनाइट वर्ब हे असणं गरजेचंच आहे. मग तो क्लॉज इट मे मेन क्लॉज असो किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असो, दोन्ही क्लॉज मध्ये सब्जेक्ट अँड वर्ब हे असणारच आहे. की जसं इथं सी टेल्स सब्जेक्ट वर्ब, ही आस्क्स सब्जेक्ट वर्ब हे आहे. या पद्धतीने पाहिलं. त्याचबरोबर जो क्लॉज वाक्यातले आपण दोन भाग केले, जो क्लॉज स्वतःचा अर्थ स्वतः प्रकट करू शकतो, इट गिव्स द कम्प्लीट सेन्स, कम्प्लीट आयडिया, इट्स कॉल्ड एज अ मेन क्लॉज. अँड विच सेंटेन्स is depend on the main clause to express his meaning, it's called as a subordinate clause. की जे वाक्य स्वतःचा अर्थ स्वतः प्रकट करू शकत नाही, त्याचा अर्थ समजण्यासाठी मेन क्लॉज वरती त्याला अवलंबून राहावं लागतं, म्हणून त्याला डिपेंडंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असं आपण म्हणणार आहे. सबऑर्डिनेट क्लॉजचे पुन्हा प्रकार पडतात. त्यामध्ये नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडवर्ब क्लॉज. आपण 8वीच्या वर्गामध्ये त्याची थोडक्यात चर्चा आपण करूया. नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज अँड ऍडवर्ब क्लॉज. आता हे शोधण्यासाठी नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज हे समजण्यासाठी वी मस्ट रिप्लेस द वर्ड. नाउन क्लॉज जाणून घ्यायचं असेल तर नाउनचं फंक्शन करणारं रिप्लेस वर्ड. ऍडजेक्टिव्ह क्लॉज जाणून घ्यायचं असेल तर ऍडजेक्टिव्हचं फंक्शन करणारं वर्ड अँड ऍडवर्ब रिप्लेस वर्ड. असं करून आपण ही माहिती मिळू शकते आपल्याला. सो फ्रेंड्स, टुडे वी हॅव डिस्कस्ड ऑन द लँग्वेज ट्री अँड द क्लॉज. ऑल ऑफ यू मस्ट रीड पेज नंबर 72 and collect such type of words in this story and identify the main clause and subordinate clause, and also you must encircle the subordinator. मित्रांनो, या कथेमधून तुम्हाला आणखीनही अशी वाक्य शोधा की ज्याच्यामध्ये मेन क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि सबऑर्डिनेटर कुठला आहे त्याला इनसर्कल करण्याचा प्रयत्न करा आणि याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. ओके, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू.